या वर्षी गणपती बाप्पांसाठी झाडा फुलांचं डेकोरेशन करायचंय. त्यासाठी नर्सरीमध्ये आलोय. पूर्ण डिकी कुंड्यांनी भरून गेली होती. एवढा भारी फील येत होता ना गाडीत. सगळं वातावरण गणपतीमय झालं होतं. या माळा 3च शिल्लक होत्या, पण बघता क्षणी घ्याव्याशा वाटल्या म्हणून घेतल्या. संध्याकाळी पप्पा आणि दादा जाऊन बाप्पा घेऊन आले. हे आमचे यंदाचे संपूर्ण शाडू मातीपासून बनलेले गणपती बाप्पा. अरुला पण मज्जा वाटत होती. देर आहे दुरुस्त आहे, बाप्पांचा चेहरा झाकला. अरू मस्त खेळात रमलेला आणि डॅडा सजावट करण्यात. गेल्या वर्षीचं डेकोरेशन आहे हेच थोडंफार उंदरांनी कुरतडलंय. त्यातली काही चांगली फुलं काढून ठेवली, बाकीचं टाकून द्यायचंय. या कुंड्या सध्या इथे रचून ठेवल्यात. पुसून घेतली कठड्यावरची लादी. आई पप्पा गौरीसाठी लागणारा टेबल साफ करतायत. चुन्याच्या रांगोळ्या काढून घेतल्या मी टेबलाखाली. हे तोरण गेल्या वर्षी गणपती दाराला टांगलेलं, जे यंदा टेबलला समोर सजावट म्हणून लावलं. माझ्या वर खाली फेऱ्या चालू होत्या. हे आणून दे, ते आणून दे. बाप्पांच्या पाटाखाली ठेवण्यासाठी आईंनी केळीच्या पानावर तांदळावर स्वस्तिक काढलं, विडा ठेवला आणि आमचं 80% डेकोरेशन रेडी झालं.